बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली IMDचा अंदाज काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ऑगस्टचा संपूर्ण महिना आणि सप्टेंबरच्या 3 आठवड्यांपर्यंत राज्यात पावसाचा जोर फारसण होता। मात्र आता सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। नवरात्र उत्सवावरही पावसाचं सावट असू शकेल। भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या पुढील 2 आठवड्यांच्या अंदाजानुसार पावसाची सक्रियता वाढणार आहे। राज्यामध्ये कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सप्टेंबर महिन्यात फारसा पाऊस पडलेला नाही। विदर्भाच्या काही भागांमध्ये अतिरिक्त पाऊस पडला। त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरच्या निम्म्या महिन्याहून अधिक काळ पावसानं आखडता हात घेऊन राज्यात 23% अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला। मात्र मुंबईसह सांगली, सातारा, पुणे, अहिल्यादेवीनगर, नाशिक, धुळे, धाराशिव, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदली गेली। सोलापूर जिल्ह्यातही ही तूट अधिक तीव्र आहे। भारतीय हवामान विभागाच्या पुढील 4 आठवड्यांच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार 26 सप्टेंबर पासून पुढील 10 ते 12 दिवस मध्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत दक्षिण कोकण किनाऱ्यावर पावसाचा जोर अधिक असणार आहे। उत्तर कोकणाच्या काही भागातही याचा परिणाम होईल। या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल असा अंदाज आहे। तसंच 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीतही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात 27 ऑक्टोबरच्या आठवड्यापर्यंत पाऊस कायम असेल। 10 ते 17 ऑक्टोबर दरम्यान विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचं प्रमाण कमी होईल। मात्र सध्याच्या अंदाजानुसार नवरात्री दरम्यान पावसाची उपस्थिती असू शकेल। हे वारे यंदा 23 सप्टेंबर पासून परतीचा प्रवास सुरू करू शकतील अशी माहिती शुक्रवारी भारतीय हवामान विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दरम्यान आज देखील राज्यातील विविध भागात पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसानं आपली दमदार हजेरी आज लावलेली आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।